मानला गेला त्याला एक संदर्भ असा आहे की मागच्या 14 फेब्रुवारी पासून ते 24 फेब्रुवारी पर्यंत एक 9-10 दिवस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी महाविद्यालय पुणे या 3 संस्थांच्या वतीनं किंवा 3 जणांच्या आयोजनातून एक 9 दिवसाचा कार्यक्रम, ज्याला ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम, जो सुशिक्षित लोकांच्यासाठी, कृषी विभागात काम करणाऱ्या लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांना थोडं कमी समजलं असतं पण त्या त्यांच्या डिपार्टमेंटसाठी आयोजित केला होता. आणि ह्या 9 दिवसांमध्ये राज्यातले, देशातले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बरेचसे, शक्यतो ह्या जमीन माती याच्याशी निगडीत असणारे शास्त्रज्ञ, काही हवामान तज्ञ, विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक अशी चांगली लोक सहभागी झाली होती. आणि ह्या 9 दिवसामध्ये त्यांनी ज्या सेंद्रिय कर्म व्यवस्थापन म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवणे आणि टिकवून ठेवणे, पहिल्या आपल्या पुढे जे उद्दिष्ट आहे ते टिकवण्याचं, आणि टिकवण्याचं उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आपल्या पुढे उद्दिष्ट आहे ते वाढवण्याचं. त्यांनी जे एक 9 दिवसामध्ये आम्हाला शिकवलं किंवा सांगितलं किंवा त्यांचे निष्कर्ष मांडले ते आपल्या क्रांतीच्या शेतकऱ्यांपर्यंत तातडीनं पोहोचले गेले पाहिजे. म्हणून हा जो सेंद्रिय कर्म व्यवस्थापनाचा व्याख्यानाचा विषय आपल्यासाठी आयोजित केला आहे. एक आहे की सेंद्रिय कर्म म्हणजे काय. सेंद्रिय कर्म आपण ज्या शेतकऱ्यांनी माती नमुना तपासून घेतला आहे, तो तपासून घेतलेला माती नमुना वाचला आहे, त्या शेतकऱ्यांना कळेल की ह्याच्यामध्ये सेंद्रिय कर्म या घटकाचा समावेश त्या माती परीक्षेच्या प्रयोगशाळेमध्ये. सेंद्रिय कर्म म्हणजे जमिनीची सुपीकता, हे तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगितले. पण ही सुपीकता येते कशामधनं, तर आपल्याला माहिती आहे की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. अन्न तयार करण्यासाठी जी क्रिया त्या वनस्पतीच्या पानामध्ये चालू असते त्याला प्रकाश संश्लेषणाची क्रिया म्हणतात. या क्रियेमध्ये काय होतं की वनस्पती काय करते, सूर्यप्रकाश शोषून घेते, हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, आणि पानामधलं हरित द्रव्य, ज्याच्यामुळे पानाला रंग हिरवा आलेला आहे, हा हिरवा रंग कशामुळे आला तर त्याच्यात हरित द्रव्य नावाचा जो घटक आहे त्या घटकामुळे पानांना रंग हिरवा आला. ह्या तिन्हीच्या संयोगातून त्या वनस्पतीचं अन्न तयार होत असतं. अन्न म्हणजे काय, गव्हाचं दाणे तयार होईल, ज्वारीमध्ये ज्वारीचे दाणे तयार होईल, ऊसामध्ये ऊसाची साखर तयार होईल, म्हणजे अन्न तयार होईल. आता हा जो कार्बन आहे, हा कार्बन ह्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात आहे. पण तो कार्बन एकटा नाही, त्याचं ऑक्सिजन बरोबर संयोग तयार झालेला आहे, त्याला आपण कार्बन डायऑक्साईड असं म्हणतो. आपल्याला माहित आहे आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आपण श्वासामध्ये घेतो काय, ऑक्सिजन घेतो, आणि सोडतो काय, कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीराला नको आहे किंवा नको असणारा वायू आहे. वनस्पतीच्या मात्र बाबतीत हे उलट आहे. वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड लागतो आणि वनस्पती ऑक्सिजन तुम्हाला देत असते. म्हणजे हवेमध्ये जर कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तर माणसाला तो घातक आहे, पण वनस्पतीला तो चांगला आहे. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेते, ऑक्सिजन सोडते, जो ऑक्सिजन आपल्याला पाहिजे आहे. हवेमध्ये किंवा वातावरणामध्ये जो कार्बन आहे तो कार्बन वनस्पतीच्या पानाकडनं शोषून घेतला, त्याचा वापर केला, तर त्याला आपण सेंद्रिय कर्म घेतला असा आपण म्हणूया. म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड घेतला, त्या वनस्पतीमध्ये अन्न तयार केलं, ते अन्न तयार झाल्यानंतर जे अवशेष आहेत ते अवशेष तुमच्या जमिनीमध्ये मिसळले, ते कुजले, तर त्याच्यापासून तुम्हाला सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीला मिळाला असा त्याचा अर्थ आहे. आपल्या जमिनीची ताकद किंवा आपली जमीन चांगली आहे का वाईट आहे हे सेंद्रिय कर्मावर अवलंबून असतं. सेंद्रिय कर्म ह्या चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून आपण देत असतो. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, कंपोस्ट जी सेंद्रिय खत आहे, त्या खतामध्ये 60% सेंद्रिय कर्म आपल्याला मिळतो. आणि ह्या सेंद्रिय कर्मामध्ये 65% ह्युमस असतो, की जो ह्युमस आपल्या जमिनीला आवश्यक आहे, जीवजंतूंचं मुख्य खाद्य आहे, आणि म्हणून सेंद्रिय कर्म आपल्याला आवश्यक आहे. सेंद्रिय कर्म चांगला असेल
तरच आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता चांगली असते, अन्यथा नाही. आता आपल्या जमिनीची जर प्रत ठरवायची असेल की आपली जमीन सुपीक, किती सुपीक आहे, कमी आहे का, मध्यम आहे का, चांगली आहे का, उत्तम सुपीक आहे, तर सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर हे ठरलेलं असतं. 0.5% आत जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल तर ती जमीन कमी सुपीक म्हणतात. जर कमी सुपीक असेल तर त्या जमिनीमध्ये ज्या पिकाच्या वाढीसाठी लागणारा अन्न घटकांचा साठा कमी असतो किंवा नसतो, किंवा त्याची उपलब्धता कमी असते. जर मध्यम सुपीक असेल तर 0.5% पाऊण टक्क्यापर्यंत जर सेंद्रिय कर्ब असेल, म्हणजे 0.8 पर्यंत, तर त्याला मध्यम सुपीक असं म्हणतो. जर 0.8% 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर त्याला आपण चांगली जमीन म्हणतो. आणि ज्या शेतकऱ्यांचा सेंद्रिय कर्ब 1% जास्त आहे, आपला सेंद्रिय कर्ब आपल्या माती परीक्षणच्या रिपोर्टवर आपण वाचू शकतो, तो सेंद्रिय कर्ब 1% पेक्षा जर जास्त असेल तर आपली जमीन अतिशय चांगली आहे, उत्तम आहे, उत्पादक आहे, असं आपण समजायला काही हरकत नाही. आता सेंद्रिय कर्बाचं एवढं महत्व काय की आपल्या जमिनीची प्रत किंवा सुपीकता आणि आपण जे पीक पेरणार आहे किंवा लागवड करणार आहे त्याची उत्पादकता त्या सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. तर एका वाक्यामध्ये त्याचं वर्णन आहे, सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. आपल्या सर्वांच्या सुद्धा शरीरामध्ये जीव आहे, तोपर्यंत आपलं शरीर आहे. जर आपला जीव सोडून गेला तर आपलं शरीर हे शरीर नाही, तर ते फक्त निर्जीव सांगाडा आहे. तसं त्या सेंद्रिय कर्बाचा, सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. तो भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर ती जमीन सुपीक आणि उत्पादक आहे, अन्यथा त्या जमिनीला आपण निर्जीव जमीन किंवा निकस जमीन अशा पद्धतीने म्हणतो. आता ह्या जमिनीचं जर आपण ज्याला आपण जमिनीचे गुणधर्म बघितले तर जमीन कशी असायला पाहिजे. नैसर्गिकरित्या आपल्या जमिनीमध्ये 25% हवा असली पाहिजे, 25% पाणी असलं पाहिजे, साधारणपणे 45 ते 48% खनिज पदार्थ जे वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोगी आहेत असे खनिज पदार्थ असले पाहिजे. आणि आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब 2% ते 5% एवढा असला पाहिजे. आणि हा होता, कधी काळी होता. आपले पूर्वज असतील, वडील किंवा आजोबा किंवा पंजोबा, किंवा जेव्हा राजा आपली जिरायत होती आणि नव्यानं बागायत झाली, त्या फेज मध्ये कुठेतरी आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2%, 3%, 5% असणार होता निश्चितपणे. आणि तेव्हा आपण गेली 60-70 वर्ष आपण ही जमीन कसत आलो, लागवडी करत आलो, बागायत पिकत घेत आलो. आणि तो हळूहळू घटत आजची परिस्थिती कुणाचा 0.30%, कुणाचा 0.5% अशा पद्धतीनं हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये राहिलेलं आहे. सर्वसाधारणपणे आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचताना अशा प्रकारच्या बातम्या वाचतो. जमिनीचं आरोग्य बिघडलं, जमिनी बिघडल्या. म्हणजे काय, जमिनी बिघडल्या म्हणजे काय, तर त्या जमिनीला गुणधर्म असतात. जसं मला गुणधर्म आहे, माझा गुणधर्म विलास जाधवचा गुणधर्म आहे की माझी उंची 5 फूट आहे, रंग गोरा आहे, आणखीन काय समजा सरळ चालतो, तिरका चालतो, जवळजवळ पावलं पडतात, हा माझा गुणधर्म झाला. तुमचा प्रत्येकाचा असा गुणधर्म आहे. शारीरिक गुणधर्म वेगळे आहेत. माझा ब्लड ग्रुप काय आहे, माझा HB काय आहे, मला आणखीन काय रोग असेल तर त्या रक्तात आहे का. तसं जमिनीला सुद्धा गुणधर्म आहे. ह्याच्यामधला भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीची जडणघडण बदललेली आहे. कशी जडणघडण बदलली, पूर्वीच्या जमिनी आता राहिलेल्या नाहीत. आपण सोप्या भाषेत म्हणतो म्हणजे काय, आपली जमीन पूर्वी सुपीक होती मान्य, आता निकत झाली, कमी सुपीक झाली. आपल्या जमिनीचा निचरा, पाण्याचा निचरा चांगला होता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली होती. आता pH चांगला होता, आता pH वाढला, पाणी उभा राहतं, निचरा नाही. म्हणजे ह्या जमिनीचा सगळा जो ढाचा आहे, हा ढाचा बदलला आणि त्याला सगळी कारणीभूत आपणच आहोत. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण वेळोवेळी बातम्या वाचतो की जमिनीचा पोत घसरला, सुपीकता घसरली, म्हणजेच सेंद्रिय कर्बाचं प्रमाण घसरलं, असा ह्या बातमीचा अर्थ. आता सेंद्रिय कर्ब का झाला, तो एका रात्रीत कमी झालाय का, अजिबात नाही.
ह्याला 5, 50, 60, 70, 100 वर्ष लागली आणि तो आता हळूहळू कमी व्हायला लागला. जमिनी आपल्या बिघडल्या ह्या एका रात्रीत झालेल्या नाही. ज्यावेळी आपली क्षेत्र आपल्या जमिनी बागायत झाल्या, त्या बागायतीत आपण पहिल्यांदा ऊस केला. ऊसानंतर पूर्वी काय करतो, जमिनीला विश्रांती मिळत होती, कारण जमीन धारणा खूप होती, कुटुंब एकसंघ होती आणि त्याच्यामुळं त्या एकत्र कुटुंबामधनं वेगळ्या वेगळ्या मार्गाने गरजा भागत होत्या. आता जमिनीचे तुकडे झाले, कुटुंब विभक्ती झाली, अधिक उत्पादनाचा हव्यास वाढला. पूर्वी खर्च पण उत्पादनाचा कमी होता, कारण घरातलं पशुधन होतं, शेणखत घरचं असायचं, मनुष्यबळ एकत्र कुटुंबातलं शेतात राहणार मनुष्यबळ होतं. आता सगळं बदललं. शिकली, नोकरीला लागली, पशुधन कमी झालं, शेताचे तुकडे झाले आणि आपण ऊस काढून ऊस, केळी काढून केळी, म्हणजे इतर पिकाच्या तुलनेनं ऊस हे अधिक खाणारं पीक आहे. उत्पादनाची रेंज ह्याची फार मोठी आहे. एखादा शेतकरी 30 टनाचं एकरी उत्पादन घेतो, तोच शेतकरी 170 टनाचं पण उत्पादन घेतो. त्याचा बायोमास निर्माण करण्याची जी नैसर्गिक क्षमता आहे ऊस पिकाची ती प्रचंड आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, आपण ऊसावर ऊस करायला लागलो, अधिक उत्पादनाचा हव्यास झाला, जमिनीला विश्रांती मिळणार, फेरपालटीची पिकं थांबली. दुसऱ्या बाजूला जसं पशुधन कमी झालं, शेणखताचे दर वाढले, शेणखताचा वापर कमी झाला. शेणखताचा वापर जरी कमी झाला तर त्याला पर्याय असणारी इतर सेंद्रिय खतं त्याचं ज्ञान आपल्याकडे नव्हतं, किंवा जरी ज्याच्याकडे होतं त्याचा वापर होईनासा झाला. मग जीवाणूचं प्रमाण किंवा जैविक सुपीकता कमी व्हायला लागली आणि ह्याच्यामध्ये भरीस भर म्हणून काय अलीकडच्या 8-10 वर्षामध्ये ह्या सगळ्यावर परिणाम करणारा आणखीन एक घटक त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे, तो म्हणजे बदलत चाललेलं हवामान. आपण बघतो आहोत की हवामानामधला एक निसर्ग साखळी किंवा निसर्ग चक्र आहे की बाबा 7 जूनला मृग निघतो, पुढे 4 महिने चालतो पावसाळा, नंतर थंडी येते, नंतर उन्हाळा. आता पावसाळ्यामध्ये थंडी, पावसाळ्यामध्ये ऊन, उन्हाळ्यामध्ये थंडी, उन्हाळ्यामध्ये पाऊस, असं काही चक्र बदललं. नुसतंच चक्र बदललं नाही, महापूर यायला लागले, गारपीट व्हायला लागली, अतिवृष्टी व्हायला लागली, खूप कमी कालावधीमध्ये मोठे पाऊस व्हायला लागले. म्हणजे असं अनेक बदल त्या हवामानाचे घटक जागृत झाले आणि आतापर्यंत जो आपण सेंद्रिय कर्ब बिघडवायला जी अनेक कारणं होती लागवडीमधली, त्याच्यामध्ये एक निसर्ग निर्मित हवामानाची अलीकडच्या काळामध्ये भर पडलेली. हवामानाचे घटक कुठले आहेत? हवामान बदललं याचा अर्थ काय, तर हवामानातलं तापमान बदललं, आर्द्रता बदलली, वाऱ्याचा वेग बदलला, सूर्यप्रकाशाची तीव्रता बदलली आणि पाऊसमान बदलला, पर्जन्य म्हणजे पाऊसमान बदलला. हरितगृहामधला वायू जरी आपल्या देशात कमी असला तर जगभरामध्ये जे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी निघाली, त्याच्यातनं कमी जागेमध्ये जास्ती उत्पादन आणि त्याच्यातनं बाहेर पडणारा जो हरितगृह वायू आहे तो वातावरणामध्ये मिसळायला लागल्यामुळं आपण अलीकडच्या काळामध्ये सतत ऐकतो आहोत की पृथ्वीचं तापमान 1 डिग्रीनं वाढलं, अर्धा डिग्रीनं वाढलं. आणि कधी बातम्या ऐकतो मुंबई कधीतरी समुद्रात बुडणार, आणि कधीतरी बातम्या ऐकतो तिकडे हिमालयामध्ये बर्फाचे जे डोंगरा एवढे तुकडे आहेत ते सगळे वितळून त्याच्या नद्या व्हायला लागल्या. असे हवामानातली संकट, निसर्ग निर्मित संकट आपल्या समोर यायला लागली आणि आपण सर्वजण त्याच्याशी अलीकडच्या काळामध्ये तोंड पण द्यायला. ह्या बदलत्या हवामानाचा परिणाम होतो म्हणजे कशावर होणार, तर त्या जमिनीवर होणार. जमिनीचे गुणधर्म 3 भागामध्ये विभागले. एक भौतिक गुणधर्म म्हणजे त्या जमिनीच्या मातीची कणाची जडणघडण कशी आहे, हवेची त्याच्यात पोकळी किती आहे, म्हणजे मगाशी म्हटलं 25% हवा पाहिजे, 25% पाणी पाहिजे, त्याच्यात खनिज पदार्थ कसे आहेत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय आहे, निचरा काय, हे भौतिक गुणधर्म आहेत. रासायनिक गुणधर्म म्हणजे काय की जे आपण माती परीक्षांच्या रिपोर्टमध्ये देतो, जमिनीचा पीएच काय आहे, क्षारता काय आहे, सेंद्रिय कर्ब काय आहे, जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटकाचा साठा पुरेसा आहे, कमी आहे का जास्त आहे, हे रासायनिक गुणधर्म. आणि जैविक सुपीकता म्हणजे आपल्या जमिनीच्या वातावरणामध्ये, जमिनीच्या आतलं जे वातावरण आहे, वातावरण 2 प्रकारचं आहे. त्या पृथ्वीच्या वर जे वातावरण आपण बघतो ते वातावरण वेगळं आणि जमिनीच्या आत जे वातावरण आहे ते वातावरण वेगळं. जमिनीच्या आतमध्ये आपण जे पिकाची मुळं वाढतात
त्या मुळाच्या भोवती सुद्धा एक क्लायमेट आहे, मायक्रो क्लायमेट म्हणतात. तिथं त्यालाही तापमान, म्हणजे आपल्याला कशी इथं थंडी वाजते तिथेही थंडी आहे, तिथेही तापमान आहे, तिथेही पाऊस किंवा पाणी आहे, ओलावा आहे. तर जमिनीच्या आतलं जे वातावरण आहे ते मायक्रो क्लायमेट, आणि त्या मायक्रो क्लायमेट मध्ये जिवंत असणारे, ज्या पिकाला उपयोगी असणारे, आपल्या माणसाला उपयोगी असणारे अनेक प्रकारचे जे जीवाणू आहेत, त्या जीवाणूंचं जग याच्यावर परिणाम झाला. त्या हवामान बदलल्याचा या तिन्ही गुणधर्मावर त्याचा परिणाम झाला. आता हे जमिनीवर किंवा शेत जमिनीवर परिणाम झाले. आता कृषी क्षेत्राशी निगडीत अशी साधन संपत्ती जी आहे, की ज्या साधन संपत्तीचा उपयोग करून आपण शेती करतो. पृथ्वीवर काय आहे? पाण्याचे साठे आहेत. समुद्र कितीतरी आहे, समुद्र कितीतरी आहे, पाण्याचे साठे आहेत, पाण्याची पातळी कमी झाली, जास्त झाली. जंगलं आहेत, जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी राहतात, त्याची अन्नसाखळी आहे. वनस्पती आहे, त्याच्यामध्ये आपण समजा वेगळ्या वेगळ्या कारणासाठी वनस्पतीचा वापर करतो. लाकडासाठी करतो, फळासाठी करतो, औषधासाठी करतो. हे जे सगळी कृषी साधन संपत्ती आहे, त्या कृषी साधन संपत्तीवर सुद्धा याचा परिणाम ह्या बदललेल्या हवामानाचा व्हायला लागलेला आहे. आपण अलीकडच्या काळामध्ये 2-3 घटना ऐकल्या असतील, की पृथ्वीचं हृदय ज्याला म्हणतात, अमेझॉनचं जंगल, गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये ह्या जंगलाला कितीतरी महिने ते आग विझवत होते, की ज्याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीच्या हवामानावर होणार आहे. अशा अमेझॉनच्या जंगलाला आग लागली. तर अशा साधन संपत्तीवर सुद्धा ह्या बदलत्या हवामानाचा आणि ह्या बदललेल्या हवामानाने येणाऱ्या संकटाचा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. हे परिणाम आहेत दुष्काळ, वादळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, ढगफुटी आणि मागफुटी. भविष्यामध्ये काय होणार, की जर आपण जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली नाही, आपले वाडवडील किंवा आमचे चेअरमन साहेब सतत सांगतात की जमीन वाढणार नाही, आणि जमीन आपल्याला वाढणार नसेल तर पुढच्या पिढीला सतत ही चांगल्या प्रकारची जमीन हस्तांतरण म्हणजे देता आली पाहिजे. आणि तेवढी जमिनीची सुपीकता वाढवता नाही आली तरी चालेल, पण आज जमीन तुमच्या हातात येताना जेवढी सुपीकता आहे तेवढी सुपीक जमीन टिकवून पुढच्या पिढीला देता आली पाहिजे. अन्यथा सेंद्रिय कर्बाचा जर ऱ्हास झाला तर भविष्यामध्ये ह्या पड जमिनी ज्याला आपण उगवणीसाठी किंवा लागवडीसाठी उपयुक्त राहणार नाहीत, अशा जमिनीचं प्रमाण ह्या भविष्यामध्ये वाढीस लागणार आहे. आता सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, हा विषय हा एक मुद्दा आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची सुपीकता. सेंद्रिय कर्ब चांगला असल्याशिवाय कुठलंही पीक केलेलं उत्पादन चांगलं देऊ शकत नाही. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवली पाहिजे, हा व्याख्यानाचा सारांश आहे. आता जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी म्हणजे सेंद्रिय कर्ब टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कारखान्याच्या काय योजना आहेत. तर कारखाना दरवर्षी ह्या सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन म्हणजेच जमीन सुपीकता डोळ्यासमोर ठेवून काही योजना राबवतो. त्या योजनाची फेरफार म्हणजे ज्याला फरक आपल्याला कळता येत नाही, बाबा कारखाना ताक देतो एवढा आपण सहज म्हणतो, पण ताक का देतो ह्याच्या मागली जी पार्श्वभूमी बघितली तर कारखान्याच्या 60% योजना ह्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सुपीकता टिकवणे आणि वाढवण्यासाठी आहेत, आणि त्याच्यानंतरच्या योजना ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आहे. त्यातली पहिली योजना आहे माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मातीचा नमुना तपासून घेतो. आम्ही सक्ती करतो, शेतकऱ्यांना वाईट वाटतं, माती नमुना तपासल्याशिवाय आम्ही काही तुम्हाला पायलट देणार नाही असं आमचा कर्मचारी सांगतो. तुम्हाला असं वाटतं की हे जबरदस्ती करतो. त्याचा हेतू माती तपासण्याचे 2 प्रमुख कारण आहेत. एक तर आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला कळेल. आता साधं दवाखान्यात माझ्या छातीत दुखायला लागलं, सहज आम्लपित्तानं दुखायला लागलं, आणि आपण डॉक्टरकडे गेलो तरी ते पहिल्यांदा ते 10 ठिकाणी तपासते, रक्त अमुक तमुक, आणि मग ते सगळं तपासणीचे रिपोर्ट आल्यावर औषधं लिहून देते. आता माणसामध्ये हे काय व्हायला लागलं तर जमिनीमध्ये का नाही व्हायचं, कारण जमीन ही सजीव आहे आणि त्याचे गुणधर्म बिघडल्यात आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मग माती तपासणी करून घेतली आणि आपल्या मातीचं आरोग्य कळलं तर मला 2 गोष्टी कळतील त्याच्यातनं. मातीचं आरोग्य कळालं तर मला रासायनिक खताचं व्यवस्थापन कसं करावं हे कळेल. रासायनिक खतं किती घालायला पाहिजे, कधी घालायला पाहिजे हे कळेल.
कशी घालायला पाहिजेत हे कळेल. मातीच्या त्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीचा पीएच काय आहे, मग पीएच वाढलाय तर सुधारण्यासाठी काय करायचं, क्षारता वाढली का सुधारण्यासाठी काय करायचं, चुनखडी जास्त आहे का काय करायचं, सोडियम क्षाराचं प्रमाण जास्त आहे का. जर आता हा एरळा काठ बघितला तर सगळ्यांच्या विहिरीचं बोरचं पाणी सवाळ आहे. आता सवाळ आहे हे झालं आपल्या बोली भाषेमध्ये. त्याच्यात काय आहे की ज्याच्यामुळे त्या पाण्याला सवाळपणा आला, तर त्याच्यात मॅग्नेशियमचे क्षार आहे, कार्बोनेटचे क्षार आहे आणि बायकार्बोनेटचे क्षार आहे. हे 3 क्षार जर तुम्ही त्या विहिरीत उपसून बोरमधून उपसून आपल्या रानामध्ये घालायला लागला पाण्याच्या माध्यमातून, तर आपल्या जमिनीची क्षारता वाढणार का नाही, क्षाराचं प्रमाण वाढणार का नाही. तर तिथं आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. जिथं पाणीच नाही तिथं नाईलाज. पण जर आपल्याकडे गोड पाणी उपलब्ध आहे आणि विहिरीचं पाणी उपलब्ध आहे, तर एक पाणी गोड एक पाणी हे बोरचं किंवा विहिरीचं, काहीतरी तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना शोधता येतील. म्हणून माती परीक्षणाचं महत्व आहे पहिली गोष्ट. आता आपण सांगायची गरज नाही, 50 रुपयाला मातीचा नमुना तपासायला देतो, वर्षाला 6000 मातीचे नमुने तपासतो. आणि आता आपण गाववार सुपीकता निर्देशांक तयार केले. गाववार म्हणजे आंधळी गाव जर घेतलं तर आंधळी गावाचं सरासरी त्या जमिनीचं ढाचा काय सांगतो हे आपल्याला गावाचा सरासरी ढाचा आपल्याला सांगता येतो. त्याला सुपीकता निर्देशांक तयार केलेले. माती तपासण्याचं हे दुसरं कारण आहे. एका बाजूला सरकार म्हणतं काय, रासायनिक खतं तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो आपल्या देशामध्ये होत नाही. युरिया कशापासून तयार करतात, तर नाफ्ता नावाचा गॅस आहे, नाफ्ता आपल्या देशात होत नाही. सुपर फॉस्फेट कशापासून तयार करतात, फॉस्फरिक ऍसिड पासून. फॉस्फरिक ऍसिडच्या खाणी आपल्या देशामध्ये नाही. म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश कशापासून तयार होतं, तर पोटॅशियम क्लोराईड. तर ह्या पोटॅशियम क्लोराईड आणि पोटॅशियम सल्फेटच्या खाणी आपल्याकडे नाही. ते परदेशातून आणावं लागतं. आणि परदेशामध्ये ज्या वेळेला आणणार आहे त्यावेळेला त्याला $1 70 रुपये 80 रुपये मोजावे लागतात. म्हणजे आपलं भारतीय चलन त्यांना द्यावं लागतं. हे चलन द्यायला आपल्याकडं आपण देश म्हणजेच आपण आहे, हे परकीय चलन बाहेरच्या देशात जावं लागतं. ते सुद्धा खनिज संपत्ती जे जमिनीच्या आत आहे कधी नाही कधी संपत जाणार आहे, कधी नाही कधी संपत जाणार आहे. आपल्या घर बांधणीसाठी पूर्वी आपण दगडाच्या खाणीतनं दगड आणत होतो. आता दगड मिळतात का हो, आता मुरुम सहजासहजी मिळतो का. गौण खनिज उत्खननावर बंदी आली. त्यातल्या त्यात आता काय झालं, परमिट राज, 40 ट्रेलरची परवानगी मिळते मुरुमाची किंवा दगडाची, आणि तो चोरून फार तर 60 ट्रेलर काढून घेतो. पण आता पहिल्यासारखी दगड मिळत नाही. वाळू मिळते का पहिल्यासारखी, नाही मिळत. मिळत असेल तर समजा 4000 5000 रुपये ब्रासच्या वाळूला आता 15000 रुपये द्यावे लागतात. मग वाळूला पर्याय आला की नाही की हे क्रेट वापरायला लागले. आता ही का करायला लागलं, वाळू का खोदायची नाही, दगड का काढायची नाही, तर त्याचा नैसर्गिक पर्यावरण आणि ह्या हवामानावर बदल व्हायला लागले म्हणून ह्याच्यावर बंदी आली. उद्या त्याच्यावर सुद्धा बंदी येणार आहे. हा काळ लांब नाही हे पहिलं लक्षात घ्या. हा काळ लांब नाही. त्याच्यामुळं शासन असा विचार करतं की आता हे 2 वर्ष झालं चालू आहे, आपल्या सर्वांना माहित नाही. तुम्ही ज्यावेळेला रासायनिक खतं आणायला जाता त्यावेळेला तुम्हाला अंगठा उठवायला लागतो, आधार कार्डाचा नंबर द्यावा लागतो. हे शासन अभ्यास करायला लागले की आत्याचे रामचंद्र चव्हाण वर्षाला किती पोती युरिया फॉस्फेट अमुक तमुक नेतात आणि त्यांचा सातबारा त्यांच्याजवळ आहे. ही माहिती गोळा करायला लागली. या पुढच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मी बऱ्याच वेळेला व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की रासायनिक खत पूर्वी ट्रॅक्टरनं, मग बैलगाडीनं, आता मोटरसायकलवर, आणि एक दिवस असा येईल की तुम्ही चुन्याची डबीत मध्ये खत घेऊन जाल आणि एका एकराला जाऊन सोडून या. ही परिस्थिती लांब नाही. रासायनिक खताची उपलब्धता, तुम्हाला कच्चा माल कमी व्हायला लागल्यामुळं उपलब्धता होणं भविष्यात कठीण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहित आहे ज्या मालाची टंचाई त्या मालाचा दर जास्त. ही 1 एप्रिल पासून होणारी दरवाढची परवाची बातमी. दर हे सतत वाढत जाणार आहे, आपल्याला परवडणार नाही. त्याच्यापेक्षा आपल्याकडं उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा उपयोग करून आपल्या जमिनीचं खताचं पुनर्भरण कसं करता येईल याचा विचार करण्याची वेळ सर्व शेतकरी तुमच्या आमच्यावर
जबाबदारी येऊन पडलेली आहे. विचार करायची वेळ पण संपून गेली. आता जबाबदारी प्रत्यक्ष कृतीची वेळ आलेली आहे. दुसरी कारखान्याची योजना आहे प्रेसमड खत कंपोस्ट. तुम्हाला बांधावर पोच देतो दरवर्षी 16,000 मेट्रिक टन. त्याला व्याज घेत नाही आपण, मूळ मुद्दल पुढच्या वर्षी ऊस बिलातनं वसूल करून घेतो. कंपोस्ट खत सुद्धा घेऊन जावं म्हणून मागं लागावं लागतं. अशी परिस्थिती एकाच्या शेणखताला पर्याय म्हणून कंपोस्ट खत आहे. शेणखत चांगलं मिळत नाही क्वालिटीचं, जाग्यावर उपलब्ध होत नाही. त्याला भरणी उतरणी वाहतूक, त्याच्यामध्ये असणारी तणासडी राख चिपाड, त्याची सगळी गुणवत्ता आणि उकिरड्यातलं शेणखत तर आता मिळायचं बंद झालंय. ढेग पद्धतीने तयार केलेलं शेणखत हे उत्तम पद्धतीचं खत नव्हे. त्यांना हुमणीसारख्या किडीचा प्रादुर्भाव होतो. इतर जमिनीतनं प्रसार होणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाळवी होते, अर्ली शूट बोरर म्हणजे खोडकीड होते, हुमणी होते. म्हणून आम्ही उकिरड्यातलं चांगलं कुजलेलं शेणखत वापरा असं म्हणून सांगतो. त्याला पर्याय म्हणून कंपोस्ट खत कारखान्यामार्फत पुरवठा करतो. हिरवळीच्या खतासाठी तागदीनच्या बियाणं. मला जास्त काय याच्यावर सांगायचं नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण मला एक गोष्ट सांगायचं आहे. एखादा शेतकरी 1 एकर ऊस लावणार असेल, ऊस लावायच्या अगोदर ताक केला माडा, त्याला आम्ही 50% अनुदान देतो. तो ताग मोडला, सरी काढली, ऊस लावला. ऊस लावल्याच्या दुसऱ्या दिवशी 1 बगली ताग टोकळा, त्याला आम्ही 50% अनुदान देतो. लागणीच्या वेळी टोकलेला ताग बाळभरणीच्या वेळेला गाडायला येते. बाळभरणीच्या वेळेला दात्री मारतो आपण ताग गाडून. त्यावेळेला पुन्हा ताग पेरला तर पुन्हा 50% अनुदान देतोय. म्हणजे एका शेतकऱ्याला 1 एकर क्षेत्रासाठी 3 वेळा तागाला अनुदान द्यायचा भार कारखान्यानं उचललेला आहे. त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या. 1 एकर ताग जर माडा गाडत असेल तर 7 ते 8 टन बायोमास म्हणजे 3 ट्रेलर शेणखतामध्ये जे अन्न आहे तेवढं अन्न त्या ताग यांच्यामधून मिळणार आहे. पण शेणखत आणि ताग यांच्यामध्ये फरक काय? शेणखत तुम्हाला बघावं लागतं, त्याची वाहतूक आहे, भरणी आहे, उतरणी आहे, परत विस्कटण्याचा खर्च आहे आणि गुणवत्ता शेणखताची. हे तर तुम्हाला काहीच नाही. भरणी नाही, उतरणी नाही, विस्कटायचं आहे, गाडायचं आहे, कुठली भेसळ नाही, जाग्यावर विस्कटायचा खर्च नाही. आणि त्याच्याशिवाय एक शेणखताची ट्रॉली शेतात येऊन पडायला 7,000 रुपये लागतात. एका एकरचं ह्या हिरवळीच्या खताची किंमत 2,500 रुपये होते अंदाजे. 100 रुपये किलो जरी धरलं, 25 किलोचे 2,500, त्यातले 50% अनुदान, 1,250 रुपये मध्ये 3 ट्रेलर शेणखत तुम्हाला जर मिळत असेल तर त्याच्याकडे का दुर्लक्ष होतं शेणखत ह्या शेतकऱ्यांचं माहिती नाही. तर हे मी जास्तीत जास्त आग्रह करेन, ताग यांच्या केल्याशिवाय ऊस लावायचा नाही. काही अडचणीमुळे मला लावणीच्या पूर्वी घेता आला नसेल तर आंतरपीक म्हणून दुसरं पीक घ्यायच्या ऐवजी ताग यांच्या घेतला पाहिजे, अशी सर्वांनी त्या ठिकाणी एक निश्चय केला पाहिजे. दरवर्षी साधारणपणे 2,000 एकराचा आपण ताग यांच्या देतो. पण माझी इच्छा आहे 5,000 एकराचं ताग यांच्याचं बियाणे या परिसरामध्ये जावं आणि याच्यासाठी तुम्ही विचार करा. गांडूळ खत आपल्या कारखान्याकडे ज्या बैलगाड्या तोडणीला येतात त्यांच्या यार्डातला पालापाचोळा शेणखत असं बाहेरनं विकत काय आणत नाही. 1 नंबरच्या गुणवत्तेचं गांडूळ खत आहे. 315 रुपयाला आपण ते तुम्हाला देतोय. गांडूळ खत कारखान्याचा आहे. 600 टन दरवर्षी आपण देतो. पूर्वी आपण रोखीने विकत होतो. आता पायलट मधल्या शेतकऱ्यांना जर लागलं 5-10 फुटी तर ते पण अडवणूक करत नाही, उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. सेंद्रिय खत एक गेल्या नोव्हेंबर मध्ये आपण तयार केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहितीसाठी सांगेल, आपल्या भागातल्या जमिनीमध्ये स्फुरद नावाचा घटक स्थिर होण्याचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. त्याचा अर्थ असा, विशेषतः येरळा काठ आणि येरळा काठेच्या येरळ्याच्या काठावर आपलं 40-45% कार्यक्षेत्र आहे. येरळा काठच्या जमिनी ह्या चुनखटी चिबडी आहेत, म्हणजे त्याच्यात कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण 5% पेक्षा जास्त आहे. काय काय गावामध्ये, ढवळीसारख्या गावामध्ये ते 25-30% आहे. अशा जमिनीमध्ये तुम्ही टाकलेलं रासायनिक खत उपलब्ध होईल का? त्याच्यात नत्र उपलब्ध होईल, पोटॅश उपलब्ध होईल, पण स्फुरद उपलब्ध होत नाही. तो स्फुरद जमिनीमध्ये बशा बैलासारखा स्थिर राहतो, म्हणजे पडून राहतो. पण तो नुसता पडून राहत नाही, तो पाण्यात विरघळत नाही आणि पाण्यात न विरघळणाऱ्या स्वरूपातले क्षार त्या जमिनीमध्ये तयार होतात आणि मग जमिनीचं आरोग्य बिघडायला चालू होते. आणि म्हणून अशा जमिनीमध्ये फॉस्फेट उपलब्धता व्हावी
हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून सेंद्रिय खत आपण तयार केलेलं आहे. 400 रुपयाला 40 किलोची बॅग आहे. ती पण सुरुवातीला आपण रोखीने विकली, आता पायलट म्हणणं उधारीनं आपण ते उपलब्ध करून देत आहोत. जीवाणू खताचं एक परवा व्याख्यान झालं की जीवाणू खतामध्ये प्रचंड ताकद आहे. तुम्ही टाकलेलं रासायनिक खत जमिनीला, पिकाला दिलेलं रासायनिक खत आपल्या जमिनीच्या आरोग्यानुसार जर उपलब्धता त्याची कमी होत असेल, जर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या वेगळे वेगळे जीवाणू, ॲझोटोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर, पीएसबी, पोटॅश मोबिलायझेशन, अनेक प्रकारचे जीवाणू आहेत, ते जीवाणूचे स्ट्रेन जर उपलब्ध असतील तर तुम्ही टाकलेल्या रासायनिक खत आणि सेंद्रिय खताची उपलब्धता वाढवण्याचं काम करतात. म्हणजे काय करतात, तुम्ही टाकलेलं रासायनिक खत आणि सेंद्रिय खत म्हणजे एक समजा दगड आहे. आपण बघतो डांबर रस्त्याचं काम चालू असताना बाजूला बसणारे मजूर मोठ्या दगडावर हातोड्यानं मारून त्याच्या ठिकऱ्या करून बारीक बारीक तुकडे करतात. जीवाणू खताचं काम तेच आहे. तुम्ही टाकलेलं सेंद्रिय खत आणि रासायनिक खत याचं विघटन करून म्हणजे त्याच्या ठिकऱ्या करून पिकांच्या मुळांना ज्या स्वरूपामध्ये खायला लागतं त्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर करण्याचं काम हे जीवाणू खतं करतात. आणि म्हणून आम्ही कंपल्सरी केलं की प्रत्येक शेतकऱ्याने किमान जीवाणू खताच्या 2 आळवण्या 3 आळवण्या, ह्याला काही मर्यादा नाही. तुम्ही 2 लिटर वापरा, 4 लिटर वापरा, 10 लिटर वापरा, ह्याचा तोटा काहीच होणार नाही. पण कमीत कमी 1-2 आळवण्या जीवाणू खताच्या भरणीपर्यंत व्हाव्या. ज्याला शक्य आहे त्याने भरणीनंतर करावं. ह्या जीवाणू खताचा सर्रास वापर केला पाहिजे की जिथं तुम्हाला जमिनीत टाकलेल्या अन्न पदार्थाची उपलब्ध फॉर्ममध्ये रूपांतर करण्याची क्षमता ह्या जीवाणू खतामध्ये कारखान्यामार्फत उदाहरणार्थ आपण पुरवठा करतो. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ठिबक योजना किंवा ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापनाची महत्वाचा भाग आहे. आता सेंद्रिय कर्ब सुपीकता आणि पाण्याचं काय संबंध आहे तर आपल्याला माहिती आहे, आपण गुडघा भरून पाणी ज्यावेळेला देतो त्यावेळेला आपल्या जमिनीमध्ये फक्त पाणी असतं, हवा निघून गेलेली असते, अन्न त्या पाण्यावाटे वाहून जातं. एकतर मुळं ज्या खोलीमध्ये आहेत त्या मुळांच्या खोलीच्या बाहेर तरी निघून जाईल किंवा ते लांब तरी जाईल. मग एवढं मोठं पाणी देण्यामध्ये काही हेतू आहे का? काही हेतू नाही. ठिबक सिंचन पाणी दिल्यामुळं ऊस उत्पादनामध्ये 25% उत्पादनाची वाढ होते आणि 50% पाण्याची बचत होते. हे शास्त्रीय त्याचा एक आधार आहे. 25% उत्पादनाची वाढ का होते तर जमिनीमध्ये पाहिजे तेवढंच पाणी, कारण पाणी मोजून द्यायचं असते. ठिबकनं पाणी देणे म्हणजे मोजून पाणी देणे. मोजून पाणी देत असताना प्रत्येक महिन्यात त्या पिकाची गरज काय आहे हे ठरवून दिलेले आहे. 18,000 लिटर द्यायचे का, 20,000 लिटर द्यायचं, 25,000 लिटर द्यायचं का, रात्रभर सोडून द्यायचं. बरेच शेतकरी आठवड्यात 2 दिवस 3 दिवस रात्रभर ठिबक चालवतात. अतिशय चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा पाट पाणी दिलेलं काही वाईट नाही. तर ठिबकमुळे जमिनीमध्ये हवा, पाणी आणि अन्न याचं एक संतुलित प्रमाण राहिलं जातं. जमिनीच्या आतलं वातावरण पोषक वातावरण राहतं आणि म्हणून उत्पादनाची वाढ होते. आणि महाराष्ट्रातला आपला कारखाना एकमेव कारखाना आहे. क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून दरवर्षी साधारणपणे 7,200, 7,100, 7,300 हेक्टर एवढा ऊस गाळपाला येतो. त्यापैकी 58% क्षेत्र आपलं ठिबक खाली आलेलं आहे. अजून ज्या शेतकऱ्यांच्याकडे ठिबक करायचं राहिलंय त्यांच्यासाठी दरवर्षी आपण ठिबक कर्ज योजना राबवत असतो. आजच्या व्याख्यानातला एक गाभा म्हटलं तर चालेल की ऊसाचं पाचट. आता इथं ऊसाचंच पाचट असं नाही, आपण शेतीमध्ये जी जी पिकं घेतो, मग तो सोयाबीन असो, मूग असो, उडीद असो, हायब्रिड असो, भुईमूग असो, अगर ऊस असो, ह्या सर्व पिकांचं पाचट ह्याच्यावर आता अतिशय लक्ष देण्याची गरज आहे. आता ऊसाच्या दृष्टीनं आम्ही ऊसाचं पाचट जमिनीमध्येच त्याचा पुनर्वापर व्हावा म्हणून मला वाटतं गेली 7-8 वर्ष आपण ऊसाचं पाचट अभियान राबवतो. जागृती करतो, मार्गदर्शन करतो, काही प्रात्यक्षिक करून दाखवतो, आवश्यक असणाऱ्या निविष्ठा पुरवठा करतो, म्हणजेच पाचट अभियान. ह्याच्यामध्ये पाचट जाळणे म्हणजे विनाश आहे ह्याच्याबद्दल दुमतच नाही. आणि पर्यावरण समृद्धी याचा अर्थ ते तुम्हाला जसं तुमच्या जमिनीला जसं पोषक आहे तसेच समाजासाठी, पृथ्वीसाठी, जगासाठी सुद्धा ते उपयोगी आहे. म्हणून पाचट न जाळता पाचट ठेवणं शेतीमध्ये हे आवश्यक
असल्याचं महत्व या पाचट व्यवस्थापनामध्ये. पाचट आच्छादनाचे फायदे काय? पाचट जर मी ऊस तुटल्यानंतर पाचट ठेवलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पाचट ठेवलं तणकाट कमी येतं, भांगलणीचा पैसे कमी, खर्चात वाचते. पाचट ठेवलं तुमच्या जमिनीमधून पाण्याचं बाष्पीभवनाचा वेग कमी येतो. उन्हाळ्यामध्ये 2-3 पाणी वाचतात. जर सूर्यप्रकाश आहे, पाणी आहे पण वीज नाही, किंवा वीज आहे पण पाणी नाही, अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा जर ताण पडला पिकावर तरी तुमच्या पिकावरचं तेज टिकून राहतं. हा पाचटाचा फायदा आहे. तो पाचट कुजल्यानंतर त्याचं सेंद्रिय खत तयार होतं. पाचटामुळे आपल्या जमिनीमध्ये एक मायक्रो क्लायमेट म्हणजे सूक्ष्म वातावरण तयार होतं की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची जीवजंतू, जीवाणू, ते गांडूळ याची वाढ होते आणि त्याचा फायदा आपल्या उत्पादन वाढीसाठी आणि पिकाची त्या जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी होतो. आता हे पाचटाचे फायदे तुम्हाला माहिती आहे, पण ज्या वेळेला आपण सेंद्रिय खताचा वापर करा असं म्हणतो, तुम्ही सेंद्रिय खत वापरलं पाहिजे. सेंद्रिय खत का वापरलं पाहिजे? तर त्याच्याशिवाय तुमच्या जमिनीमध्ये हवा खेळती राहणार नाही, पाणी धरण जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारणार नाही. म्हणून तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करा. सेंद्रिय खतामध्ये त्याला वेगळी व्याप्ती आहे. शेणखत आहे, कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे, सेंद्रिय खत आहे, पेंडी आहे, मेंढर बसवण्याचं काम आहे, पोल्ट्री आहे. ही सगळी गोष्टी या सेंद्रिय खतामध्ये येतात आणि पाचटापासून तयार जे होतं त्याला सुद्धा आपण सेंद्रिय खत म्हणतो, जे फुकट आहे. पण जेव्हा सेंद्रिय खताचा विषय येतो त्यावेळेला शेतकऱ्यांचा पहिला पसंतीक्रम हा शेणखतावर असतो. शेणखत पहिला विचार करतो. कंपोस्टचा, गांडूळ खताचा किंवा मेंढर बसवायचा विचार सगळ्यात माग. शेणखत कशासाठी? शेणखतावर निष्ठा असली पाहिजे, भक्ती असली पाहिजे. पण शेणखत हे एकमेव क्रमांक, एकमेव पसंती असू शकत नाही. शेणखत हे जनावरांपासून जरी मिळत असलं तरी शेण हे झालं तयार कशापासून? त्याचं उगमस्थान ही वनस्पतीच आहे. तुम्ही जनावरांना चारा घालता, मका घालता, बिस्कुट घालता, हायब्रिड कडबा घालता. ते खाल्ल्यानंतर त्याला पाहिजे ते पोषण मूल्य त्या जनावरांच्या शरीरात कडून घेतल्यानंतर जो चौथा उरतो टाकाऊ, ते म्हणजे शेण, म्हणजे आणि त्याच्यापासून शेणखत तयार होतं. जर शेणखताचा उगम वनस्पती जर असेल तर वनस्पती पासून तयार झालेलं पाचटाचं खत म्हणजे वनस्पती ते पक्व झाल्यानंतर, कापणीनंतर, मळणीनंतर ते मात्र आपल्याला नको असतं. अशी विसंगती आपल्या माणसांची आहे, शेतकऱ्यांची आहे. म्हणजे शेणखत पाहिजे पण ज्या वनस्पतीपासून शेणखत तयार झालं ती वनस्पती नको, असा विरोधाभास आपल्याकडे होतो. आणि म्हणून शेणखत हे वनस्पतीपासूनच तयार होतं हे पहिला लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं कोणतीही वनस्पती शेतामध्ये असेल तर ती वनस्पती वाळल्यानंतर, कापणीनंतर, मळणीनंतर राहणारा जो बायोमास आहे तो बायोमास आपल्याला म्हणजे त्याला ड्राय मॅटर हे आपल्या जमिनीला पाहिजे, त्याचा उपयोग आहे. शेणखत आणि पाचट याची तुलना या ठिकाणी मुद्दामून केली की तुम्हाला ती कळावी. शेणखतामध्ये सेंद्रिय कर्ब 38% आहे. पाचटापासून तयार झालेल्या खतात 45% आहे. नत्र अर्धा टक्का आहे, ह्याच्यातही अर्धा टक्का आहे. स्फुरद हा 0.35 आहे, इथं थोडासा कमी आहे. पालाश 0.5% आहे, इथं 1% आहे. स्फुरद जर सोडला तर सेंद्रिय कर्ब, नत्र आणि पालाश ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये शेणखतापेक्षा पाचटाचं खत कमी नसताना आपण पाचट जाळण्याचं पाप करतो आणि त्याच्यामुळं पाचटाच्या खताकडे आपण या पुढच्या काळामध्ये लक्ष दिलंच पाहिजे. फक्त चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या भागामध्ये पाचट राखण्याचं प्रमाण हे अतिशय चांगलं आहे. जे शेतकरी राखतात त्यांच्यासाठी नाही, पण जे जाळतात त्यांनी आता विचार करायला पाहिजे. 1 टन जर पाचट जाळला 4,500 किलो सेंद्रिय कर्ब तुम्ही जाळता, 20 किलो नत्र जाळता म्हणजे 1 पोतं युरिया, 8 किलो स्फुरद जाळता म्हणजे जवळपास 1 पोतं सुपरफॉस्फेट आणि 1 पोतं पालाश म्हणजे पालाश 40 किलो जाळता म्हणजे 1.25 पोतं म्युरेट ऑफ पोटॅश. एवढी खतं तुम्ही जाळता पाचट जाळाला जाळता त्यावेळेस. आता पाचट ठेवण्याचे फायदे
हे आपल्याला तर माहिती आहे आणि आम्ही उजळणी केली. त्या फायदे तुम्हाला नाही कळले तरी चालतील, पण पाचट जाळण्याचा तोटा मात्र तुम्हाला कळणं आवश्यक आहे. का कळला पाहिजे? ज्या वेळेला पाचट जाळतो, पहा आपल्याकडे जमिनीमध्ये पाचट किती निघतं? 40 टनाचं उत्पादन असेल तर 4 टन पाचट, 1.5 ते 2 टन फडवा, फडकी आणि त्याच्या मुळ्या. 7 टनाचं उत्पादन असेल तर 6 टन पाचट, 2.5 ते 3 टन तुमचं फडके आणि मुळ्या. ज्या वेळेला तुम्ही पाचट जाळता त्यावेळेला ती संपूर्ण जमीन भाजून निघते. आणि आपल्या सर्वांना माहित आहे, आपली जमीन, अंकलकोटची जमीन 40 फूट खोलीची आहे आणि देवराशाची जमीन 1.5 फूट खोलीची आहे. ही सगळी खोल जमीन काही सुपीक असत नाही. जमिनीचा सुपीक थर जो आहे तो वरचा 3 किंवा 4 इंचाचा, म्हणजे 3 इंचापेक्षा खोल जमीन सुपीक असत नाही. खरी सुपीकता वरच्या 2-3 इंचामध्येच आहे. त्या 2-3 इंचामध्ये सुपीकता आहे म्हणजे काय? तर त्या वरच्या थरामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत जे पिकाला उपयोगी आहेत. अनेक प्रकारचे अन्नघटक आहेत जे मागच्या वेळी तुम्ही घातलेलं खत, सेंद्रिय असेल रासायनिक असेल, त्या खतामधलं पिकाकडनं घेतलेलं अन्नघटक वजा करून जे राहिलेले अवशेष अन्नघटक आहेत, शेष अन्नघटक त्या वरच्या सुपीक थरामध्ये आहेत. ज्या वेळेला तुम्ही पाचट जाळता, ह्या 2 इंचाचा 3 इंचाची सुपीक जमीन ही भाजून निघते आणि त्याच्यामधले सगळे जीवजंतू, सगळे अन्नघटक जाळून टाकले जातात. मग आता आपल्याला पाचट जर जाळायचंच आहे पुढं, आता मी ऊस लागण करताना काय करतोय, 8 ट्रेलर शेणखत घातलं. आता लागणीकडनं त्याच्यातलं 7% शेणखतातले अन्न घेतलं, 40% खोडवा पिकाकडनं घेतले जाणार आहे. तोपर्यंत लागण तुटल्यावर आपण पाचट जाळलं. जर तुम्हाला जाळल्यानंतर ह्या अन्नांश आणि जीवाणू जाळणार आहात तर मग अगोदर शेणखत घालायचंच कशाला? न घातलेलं बरं, कारण पुढे जाऊन आपण जाळणार आहे ते. असा विरोधाभास ह्याही बाबतीमध्ये होतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पाचट जाळलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला पाचट जाळतो त्यावेळेला त्याच्यातनं अनेक हानिकारक गॅस, कार्बन मोनॉक्साईड 35 किलो, 1 टन पाचट जाळला. तुम्हाला मोटरसायकल आपण घेऊन जातो किंवा एसटी आपल्या पुढे चालली तर काळं घोर धुराड मारलं तर आपण लगेच नाकं डोळं मुरडत ड्रायव्हरला शिव्या देतो, आई बदली केल्या का नाही म्हणतो. काय? त्या सायलेन्सर मधनं येणारा जो धूर आहे त्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे किंवा कार्बन आणखी कुठला ऑक्साईड आहे, तो जे आहे तो आपल्या शरीराला चांगला नाही. पाचट जाळल्यानंतर अशाच प्रकारचा कार्बन मोनॉक्साईड नावाचा जो नको असलेला गॅस 1 टन पाचटात 35 किलो हा वातावरणात मिसळतो. आता वातावरणात एकदा मिसळला तर तो आपल्यालाही लागू आहे, आपल्या घरच्यांनाही लागू आहे, समाजाला, गावाला लागू आहे. हा विषारी गॅस आपण वातावरणामध्ये हा सोडला जातो, तो थांबवला पाहिजे. त्याच्याशिवाय बारीक कण, काजळी, राख असे जे नको असलेले घटक वातावरणामध्ये सोडले जातात आणि याचा परिणाम पर्यावरण प्रदूषण करण्याकडे होतो. म्हणून पाचट जाळलं नाही पाहिजे, हे महत्वाचं. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की पाचट न जाळता तुम्हाला जसं पाहिजे तसं जाळायचं नाही, एवढी एकच आहे. तुम्ही कुट्टी करून घ्या, एकसऱ्या ठेवा, आहे तसं ठेवा, उकेरड्यात आणून भरा, सरकारी तालीत आणून भरा, तुम्हाला जे शक्य आहे, करणं शक्य आहे ते तुम्ही करा. पाचट तुम्ही ठेवावं म्हणून कारखाना काही गोष्टी आपण तुम्हाला पाठबळ म्हणून तुमच्या पाठीशी राहतो. एक काय आहे की वाळलेलं पाचट काढण्यासाठी तुम्ही पाचट काढला, कारखाना 4,000 रुपये देतो. ते 4,000 रुपये कर्ज जरी असलं तर तुम्हाला वेळेला उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुम्हाला मजूर खर्च भागवता येईल. पाचट लागण तुटल्यानंतर पाचट कुट्टी करण्यासाठी म्हणून 2,000 रुपयाचं अर्थसहाय्य करतो. पाचट कुजवण्यासाठी रासायनिक खत, जीवाणूचा पुरवठा करतो. खत पेरणी पार आता ह्या वर्षात 2 वर्षात नसली तरी आपण 50% अनुदानावर दिलेली आहे. तुम्हाला त्याचं प्रबोधन करून गावोगाव प्रात्यक्षिक करून दाखवतो किंवा असं पाचट ठेवलं तर ह्याच्यात अडचण काय नाही, अशा अनेक प्रात्यक्षिक आपण कार्यक्षेत्रामध्ये केलेली आहे. ह्या सर्वांचा एक पाठबळ देण्याचं काम कारखाना एक आपली जबाबदारी म्हणून करत असतो. एक यशोगाथा म्हणून एक उदाहरण म्हणून आपण दिले तुम्हाला. नागाव, निमणी, तासगाव तालुक्यातलं गाव जे आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे आणि पाठीमागं पुढे त्या गावामध्ये असंच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि तिथले बरेचसे मान्यवर जे येतात कार्यक्रमाला पण आले, हे सर्व
ज्याला आपण सुज्ञ आणि समजूतदार लोकांनी तो विषय समजून घेतला. 1 2 3 4 5 असे गावात त्यांच्या गावातच कार्यक्रम चर्चासत्राचे आयोजित केले. वेगळ्या वेगळ्या लोकांना, घटकांना, सर्व गटांना समजावून सांगितलं. त्या गावानं पाचड गाव स्वरूपी राखायचं ठरवलं. 720 एकर क्षेत्र होतं त्या वर्षी. त्याच्यातलं 50 गुंठ क्षेत्र काहीतरी जळीत झालं. बाकीचं सगळं क्षेत्र कोणत्या कोणत्या पद्धतीनं ते प्रत्येक शेतकऱ्यांना पाचड ठेवलं गेलं. तिथं आम्ही निरीक्षण अशी घेतली, ज्या शेतकऱ्यांना सलग पाचड ठेवलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी कुट्टी केली होती, एक सरीआड होतं. सलग पाचड ठेवलेल्या शेतकऱ्याच्या शेताचं ऊसाचं उत्पादन इतर सर्व पद्धतीपेक्षा एकरी 3 टनानं जास्ती आलेलं. मग आता मी पाचड कुठल्या पद्धतीनं ठेवू असा शेतकऱ्यांचा प्रश्न जर आला तर त्याचं साधं उत्तर आहे, ऊस तोडणे होताना मजुरांनी जसं विस्कटले तसंच ते पाचड पडू द्या. फक्त बुडके मोकळे करा, बुडके तासणी करा, त्याच्यावर औषध मारा. बगला चिरायची गरज आहे का? नाही. पाचड कुट्टी करायची गरज आहे का? नाही. फडव्याची भरणी करायची गरज आहे का? काय? शून्य मशागत तंत्रज्ञान. आता पाडेगाव संशोधन केंद्र सुद्धा सांगतं, फुडके तासणी करून पहारीनं खत देणे एवढंच तुम्ही खोडवा पिकामध्ये काम करायचं आहे. पाचड कुट्टी, बगला चिरणे वगैरे भरणी करणे हे काहीही करायची गरज नाही. हे केल्यामुळं ऊसाचं उत्पादन वाढलं असं संशोधन सांगत नाही. बगला चिरून बघितल्या आणि न चिरता या दोन्हीचं उत्पादन सारखंच आहे. बगला चिरल्यामुळे उत्पादनात वाढ झालेली नाही. खोडवा पिकाची भरणी केली म्हणून पाचड ठेवल्यामुळं बघा, पाचड कुट्टी केलं आणि आहे तसं ठेवलं तर याच्यात 3 टनाचे उत्पादन वाढ सलग ठेवल्यामुळं. उलट कुट्टी केल्यामुळं वरचा पाचटाचा थर लवकर कुजतो, खाली आहे तसा त्याचा लाभकार राहतो. दुसरी गोष्ट, पाचड आहे तसं ठेवून हळूहळू कुजत जाणे हे अधिक फायद्याचं आहे. कुठलंही पाचड लवकर कुजलं पाहिजे असा आग्रह शेतकऱ्यांनी करायची गरज नाही. परिणाम असा झाला की गेली 5-6 वर्ष साधारणपणे 2016-17 पर्यंत आपण त्याला खूप ताकद कारखान्यांना लावली होती. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आता 70% क्षेत्रावरचं पाचड हे कोणत्या नाही कोणत्या स्वरूपानं ठेवलं जातं. आता इथनं पुढे बदल काय करायचा? पाचड कुट्टी करण्याचा आग्रह करू नये. सुरुवातीला आम्ही म्हणत होतो ठीक आहे, का ठेवतच नव्हता ना शेतकरी, ज्या वेळेला पाचड ठेवतच नव्हता त्यावेळेला त्याच्या सोयीसाठी किंवा आता तो ठेवतच नाही मग काहीतरी करून ठेवतो म्हणतोय म्हणून ठीक आहे बाबा कुट्टी करायची तर कुट्टी कर, पण पाचड कुट्टी करायची गरज नाही. हा बदल तुम्ही भविष्यामध्ये करू शकता. आणि आता डिझेलचे दर वाढल्यामुळं कोण हौसनं ट्रॅक्टरनं जाऊन मशागत करेल अशी परिस्थिती इथल्या पुढच्या काळामध्ये राहील असं वाटत नाही. 70% क्षेत्रावर आपल्या इथं पाचड ठेवलं जाते. जो 2011-12 आणि 12-13ला मी म्हणजे आकडेवारी मी आल्यापासूनची मुद्दा म्हणून काढतो. मी 2012ला या कारखान्यात आलो. 2012 सालचे माती परीक्षणाचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट असे सांगतात, तो विभाग वेगळा आहे, त्या विभागाच्या प्रमुखाचं लेखी ओपिनियन घेतलं बा त्यावेळेची परिस्थिती तू लेखी दे असं नको जाधव साहेबांनी मांडली. तर त्यांनी सांगितलं 0.35 ते 0.40 सेंद्रिय कर्ब 2010-11चा होता. आज आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब 0.55 ते 0.60 इतका दाखवतो. म्हणजे आपण आता कुठं थोडस स्टँडर्ड लेवलला, म्हणजे आपण काय म्हणतो खाऊन पिऊन सुखी, कोणाचं देणं नाही कोणाकडनं येणं नाही, अशा स्टेजला आज रोजी आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले सरासरी शेतकरी आहे. प्रत्येक शेतकरी नाही, बहुतेक परिस्थिती 0.55 ते 0.60 एवढा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा वाढलेला आहे. त्याच्यात पाचटाचा आणि ठिबकचा फार मोठा वाटा आहे आणि तो वाटा म्हणजेच तुमचं काम अभिनंदनाला पात्र आहे. आता एवढ्यावर आपलं समाधान आहे का? नाही. ज्या शेतकऱ्याला ऊस करायचा आहे त्याच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.8च्या वर पाहिजे. 0.8च्या वर. माझ्याकडे काही मातीचे नमुन्याचे रिपोर्ट आहे. मी तुम्हाला मुद्दामून का दाखवायला आणले तर मातीचा नमुना तपासल्यानंतर त्यातलं काय बघायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. 1-2 इकडे द्या, 1 दोघा तिघांच्या मध्ये मध्ये ते
आपला मातीचा नमुना तपासल्यानंतर त्याच्यातलं काय बघायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून मी एक 4-5 नमुने आणले. आणि त्या नमुन्यामध्ये सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा तुम्हाला सगळ्यांना मराठीमध्ये लिहिलेला असते. तो सेंद्रिय कर्ब जर शेतकऱ्याला ऊस लागवड करायची असेल तर 1% पाहिजे, पण कमीत कमी 0.8% तरी पाहिजे, म्हणजे 0.5% तरी पाहिजे. जर 0.5% नसेल तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठीचे जे मार्ग आहेत, किंवा सेंद्रिय खताचा वापर म्हणजे शेणखताच्या 4 ट्रॉल्या जादा टाकायच्या का, तागद्यांच्या घ्यायचा का. आता तुम्ही म्हणाल बाबा शेणखताच्या 4 ट्रॉल्या टाकल्या आणि लगेच मी 6 महिन्यानं जर सेंद्रिय कर्ब म्हणजे पुन्हा माती तपासणी केली आणि माझा 0.30 वरनं 0.80 वर गेला का, नाही. सेंद्रिय कर्ब हा जसा वाढवायला वेळ लागतो तसा तो दुसऱ्या बाजूने सतत नष्ट पण होत असतो. आणि त्याच्यामुळं त्याचं सातत्य असणं, शेणखत दरवर्षी दर पिकाला का घालायचं त्याचं शास्त्रीय कारण काय माहितीये का. मी गेल्या वर्षी ऊस लावला, त्याच्यापूर्वी शेणखत घातलं आणि यंदा बी घालायचं का बरं. सेंद्रिय कर्ब जर नष्ट होत नसता तर तुम्ही एकच वेळ 10 वर्षात शेणखताच्या 20 ट्रॉल्या वाढल्या की विषय संपला असता. जसा सेंद्रिय कर्ब हा एका बाजूला वाढत चाललेला आहे तसा दुसऱ्या बाजूला तो नष्ट पण होत चाललेला आहे. आणि तो वाढत असणारा आणि नष्ट होत जाणारा ह्याच्यामध्ये समतोल जर राखायचा असेल तर दरवर्षी तुम्हाला सेंद्रिय कर्बासाठी सेंद्रिय खताचं पुनर्भरण म्हणजे वापर हा केलाच पाहिजे. तर तो सेंद्रिय कर्ब टिकून राहील, जास्त ताकद लावली तर वाढत जाईल. अशा पद्धतीनं सेंद्रिय कर्ब आपला 0.55 ते 0.60 पर्यंत आला. 65 राखल्यानंतर अनेक शंका समाधान असायच्या, म्हणजे उंदीर होतोय, साप होतोय, हुमणी होते. आता ते बऱ्यापैकी शंका आता लोकांच्या मनातल्या निघाल्या, कारण ते आपण प्रात्यक्षिक घेऊन तिथं बोर्ड लावून 1 वर्ष ते बोर्ड काढलेले नाही, किंवा हुमणी वाढते का आम्हाला विचारणार, तिथे जाऊन बघा, प्लॉटवर जाऊन बघा, म्हणजे तुमचे सांगण्यापेक्षा बघितल्यानंतर तुमची शंका निघून जाईल. आणि बऱ्याच गावांनी चांगल्या पद्धतीने याचा सहभाग घेतला आणि म्हणून आपण ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो. आता सेंद्रिय कर्ब म्हणजे काय ह्याचं कळलं. कारखाना काय करतो, कारखान्यानं तुम्हाला जे तुमच्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे ते कारखाना काय करतो हे तुम्हाला कळलं. आता त्याच्याबरोबर तुमचीही काही जबाबदारी आहे, तेही जबाबदारीची ओळख किंवा त्याची जाणीव भान आपल्याला असलं पाहिजे. यापुढं त्यातलं सगळ्यात पहिला या पुढच्या काळामध्ये ऊसाचंच 65 असं नव्हे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे मूग करा, उडीद करा, सोयाबीन करा, जे काही तुम्ही शेतामध्ये पिकं घ्याल त्याच्यातला नको असणारा जो अवशेष आहे, भुसकाट असेल किंवा काही सगळा स्वतः असेल, तो जाळायचा तर नाहीच नाही, पण त्याचा पुनर्वापर तुम्ही निश्चितपणे शेतामध्ये करायचा आहे. ते फायदेशीर आहे, तोट्यात निश्चितपणे जाणार नाही. सर्व प्रकारच्या सेंद्रिय खताचा वापर तुम्ही केला पाहिजे. की सर्व प्रकारचं सेंद्रिय खत याचा अर्थ आम्ही 2 प्रकारे सेंद्रिय खत सांगतो तुम्हाला. तुम्ही तागद्यांच्या लावा, खर्च कमी आहे, तागद्यांच्याचा तर विषय आहे. त्याच्याबरोबर शेणखत पण तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला घालू शकता. कारखान्याचं कंपोस्ट शेणखताची उणीव तुम्हाला भरून काढू शकेल. त्याच्याबरोबर तुम्हाला समजा शक्य आहे लागणीला 5 पोती गांडूळ, 5 पोती सेंद्रिय खत, भरणीला 5 पोती आणि सेंद्रिय खत 5 पोती गांडूळ, 1-2 पोती निंबोळी पेंट, 1-2 पोती करंजी पेंट लागणीला, 2 पोती भरणीला. अशा पद्धतीचं सर्व समावेशक सेंद्रिय खताचा वापर सातत्यानं तुम्ही करावा ही पण आपली जबाबदारी आहे. शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे कमीत कमी मशागत आता करण्याची वेळ आली. कारण सॉइल कॉम्पॅक्शन म्हणजे जमिनीचा घट्टपणा वाढत चाललेला आहे. आपण नांगरटीच्या वेळेला सुद्धा एवढी चांगली रानातली निघायला लागली, हे चांगलं नाही. योग्य घातीवर मशागत करणे, योग्य घातीवर योग्य वापशावर मशागत करणे हे एक आवश्यक आहे. आणि कमीत कमी मशागत तंत्रज्ञान म्हणजे तर खोडवा पिकामध्ये संशोधन केंद्र सांगते आऊट करायची गरज नाही, तर तुम्ही का गडबड करता, करूच नका. दुसरी गोष्ट, लागणीच्या पूर्वी ज्या रानाला भारी काळी जमीन आहे, मागच्या वर्षी ऊसाचं पीक होतं त्या ठिकाणी मशागत ठीक आहे, नांगरट वगैरे केली पाहिजे, आवश्यक तेवढी केली पाहिजे, पण अनावश्यक मशागती आता इथनं पुढे टाळल्या पाहिजे. हे आपल्याला शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून त्या 5टाचा उपयोग आणि त्या
सेंद्रिय खताचा वापर ह्या दोन गोष्टीवर विचार करून आपल्या जमिनीची सुपीकता टिकून कशी राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आता हा एक मुद्दा, आजच्या व्याख्यानातला एक मुद्दा सेंद्रिय कर्म व्यवस्थापनाचा झाला.